तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। प्रार्थिता वानरगण शरणागत विभीषण सृष्टिघाता कमळून केली उपशमन क्रोधाचे। भगवान प्रभूची चरित्र गाथा रामकथा। भगवंताने ईश्वर सृष्टीवर अवतीर्ण झाल्यामुळे कथा झाली। खाली बसा। नाही तर निर्गुण निराकार भगवंताला आकार नाही, गाव नाही, शिव नाही, येणं नाही, जाणं नाही, कुठलंच नाही। मग हा जो उत्सव सोहळा आपल्याला कोणाच्या कृपेमुळे प्राप्त झाला? पहिलं देवाच्या कृपे। देव कसा आहे? ज्ञानोबांचा हरिपाठ सगळ्यांना जवळजवळ पाठ आहे। अव्यक्त निराकार नाही, आकार त्याला कुठलाच आकार नाही, त्याला गुण नाही, रूप नाही, रंग नाही, काही। मग या संत महात्म्यांनी कृपा केली आणि भगवंताला अवतार धरायला भाग पाडलं। आणि अनारूपाबळे करुणी खरे हरिदास। आणि म्हणून आज एवढा मंडप, एवढा उत्सव सोहळा आज जिल्हाभरामध्येही जेथ उच्चांक जेथ त्या प्रकारचा प्राप्त केलेला हा एक अभूतपूर्व सुंदर भगवत नाम चिंतनाचा सोहळा आमच्या पुळणीकरांनी आयोजित केला। धन्यवाद। असल्या या भव्य दिव्य मंडपामध्ये 7 दिवस हरिकीर्तन, 8 दिवसाचा 9 दिवसाचा सप्ताह, श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ येथे या ठिकाणची हरिकथा, हरिकीर्तन आणि येथे आज शेवटचा गोड घास लक्ष्मण शक्ती रामरायाच्या येत असल्या प्रकारच्या अवतार कार्यातला एक येतं पाठ लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सवाचा हा अभूतपूर्व सोहळा आयोजित आहे। आपण सर्वजण रात्रभर ऐकता बरं का। भाग्य येत असल्या प्रकारे सर्वांच्या पायावर दंडवत घालून नमस्कार करून उर्वरित टाइमामध्ये उर्वरित अध्याय संपविण्याची आम्ही येत असल्या प्रकारचा एकंदरीत प्रयत्न करू। श्रीरामा प्रार्थिता वानरगण। अवस्था कशी आहे? रामरायाला राग आलेला आहे। एवढा राग आला की जाळील हे जगत इथं सगळ्या जगाला जाळून टाकील। माझा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला, आता मला कोणाशी किव नाही। असल्या प्रकारचे रागारूप झालेले प्रभू सर्व वानरगण अस्वल माकडं घाबरली आणि भगवंताला दोन्ही हात जोडून शरण आले। देवा तुम्ही मायबाप आहात आणि तुम्ही जर आम्हाला मारू म्हटल्यानंतर आम्ही कोणाला सांगू? जन्मदात्या मातेनं जर मांडीवर बाळाला घेऊन इळीनं गळा कापला तर तुकोबर आहे म्हणतात तरी ते चांगला वे कोणाला? ऐसे बोल विठ्ठला माता कापी गळा ते कोण राखे बाळा। लक्षात ठेवा। विश्वाचा जनिता म्हणतो, कृपावंत म्हणतो, विठ्ठल बाप माया चुलता आम्ही जेथ संत गातात शास्त्र सिद्धांत आहे। असं असते वेळेस तुम्हीच जर आम्हाला मारता तर काय? मग भगवान आनंदित झाले, भगवान शांत झाले, भगवान जेथ कृपाळूच आहेत आणि भगवान समाधान झाले। आणि जेथ भगवान परमात्मा आता काय म्हणतात ते एक ओवी ओवीतून आपल्याला त्या भगवंताचं अवतार चरित्र येत असल्या प्रकारचं ऐकायचंय, त्यांचं येतं वर्णन करायचं। बोला। शांत करोनी कोपाशी आम्ही तोनी मोहावेशे काय बोलतो सुग्रीवेशी सावकाशी परियसाय। शांत करोणी कोपाशी अविष्टोणी मोहावेशी काय बोलत सुग्रीवेशी सावकाशी परियसा। अवकाश म्हणजे वेळ द्या, ऐका समाधानानं। हो शांत गेला राग। पण एक गोष्ट आहे, ईश्वर सृष्टीमध्ये उत्तमराव एक नियम आहे सृष्टीचा, एक गेलं की एक उभं।
एक सारिता तो पुढे उभे एक, पोटच्या नेटी उजवल्याची नाती मोठाले होत आणखी मथाड्याचे खेळ पळ या गावाला पळ कुठं तरी शिकलेला डॉक्टर झालेला मुलगा आहे का, लेक्चरर आहे का, सद्गुणी आहे का हो बर का. याप्रमाणे हे ईश्वर सृष्टीचा नियम आहे. राग आवरता आला पण मोहाचं पांघरून पुढे आलं. घायाळ पडलेला भाऊ त्याची मान मांडीवर घेतली आणि दोन्ही डोळ्यातून रडत 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 मित्र सुग्रीव आहे, सुग्रीवाला जवळ बोलवलं आणि काय म्हणतात बोला. पुढे जे वडील लक्ष्मणा सुग्रीवाचे बोलावून आदिन परिदिन वचन दशरथ नंदन बोलत. बोलणारा कोण आहे? राम नाही. रामच परब्रह्म दशरथाचा मुलगा आहे. ओटाला दशरथाच्या आणि दशरथानंदानं बोलतो. कोण बोलतो? कसं बोलतो? आदिन परी दिनवचन दशरथानंदन बोल. दैन्य नाही देवा. सूर्यानं अंधार पाहिला का? सूर्यानं अंधार पाहिला नाही. सूर्य अंधारा लागी रिघो का भरतीये सुरंगी परी तो तयाच्या भागी नाही दिलाच. सूर्य अंधार पाहण्याकरता कोण्याही महाराज सुरुंगात गेला तरी त्याला अंधार दिसणार. तुझं देवाला दैन्य नाही. देवाला कोण्याच प्रकारचं दुःख नाही. भगवान स्वयंसिद्ध आहे. पण अशाही प्रकारचा स्वतंत्र असणारा देव आज भावाची मान मांडीवर घेऊन डोळ्यातून रडत रडत मित्र सुग्रीवाला बोलतो. आदिन परी दिन वचन दशरथ नंदन बोलत. काय म्हणतो सुग्रीवाला बोला. सुग्रीवा परी विनंते तू आमंचक मित्र कार्याते तुझे उपकार किती या वचनोक्ती बोलावे. सुग्रीव खरा सच्चा मित्र आहेस तू. हो फार उपकार आहे. माझी बायको चोरानं नेली, रावणानं नेली. अख्ख्या जगातली माकडं वानर अस्वल घेऊन तू माझ्या बायकोला शुद्धी आणि सोडवणूक करण्याकरता 4 महिने झालं लेकरं बाळ घरदार सोडून आमच्या कामात आले. तुमचे किती उपकार झाले. काय तोंडाने बोला. लक्षात ठेवा महाराज हे धर्म किती महत्वाचा आहे. ध्यानात ठेवा. आपल्या माईचे आपल्यावर किती उपकार आहे. जरा वाकून पाहत जाऊ. माय बापाने किती उपकार केले. अरे पोटात वाहिलं, रक्ताचं दूध केलं. आणि ध्यानात ठेवा अतिशय बालवयातून पर्यंत पण आम्ही आजही आई वडीला बोलतो. आई दबर बोलतो. माय तिला बोलायला शिकायचं. सांगायचं मुद्दा असा आहे उपकाराची आठवण ठेवणं याचं नाव आहे. आज पुणेकरांनी उपकाराची आठवण ठेवली. हा एवढा भव्य दिव्य मंडप कोणा मुला मुलीचे लग्न नाही, कोणता इतर सोहळा नाही. केवळ भगवत चिंतनासाठी एवढा मोठा याचा त्याग आहे. एक प्रकारचा हा तो त्याग करू जोगा मोक्ष फळे थोडू. महाराज म्हणतात इथं मोक्षाची फळं येतात. एक वाट लावली देवापाशी तो वाया जात नाही. मुंबई पासून नांदेड पर्यंत केवढ्याने बिल्डिंगा बांधल्या. बिल्डर झालं तर काडी काम देत नाही देवाच्या घरात. एक अक्षर नाही. आणि हे मात्र एक वाट ज्यांनी कुणी लावली असेल इथं वया जात नाही. एवढे उपकार तुमचे आहेत. कोण बोलतात? सुग्रीवाला. कोण बोलतात? भगवान. चार कप चहा ठेवा, चहा ठेवा. बोंबला हिंडा तिकडं हिंडा. हे का साखर एका पत्तीचा पत्ता चहा ठेवा. कोण उतारा माझे अंत काळचे वचन तू अनुलंगावे आपण
सवे घेऊन यावा नरगण किष्किंधे गमन करावे. असं बोलू एक आहे. आता माझा भाऊ रक्ताच्या थरळ्यात पडला, मला आता त्याच्या सोबत जावं लागत, कारण देवभक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीचे संचले जैसे तैसे, भक्त आणि देव दोन नाही, एक आहे. भक्ताला संसार देवाला होता, दोन्हीचा विचार एकपणे या प्रमाणात आहे. म्हणून सुग्रीव तू आपलं घर जवळ कर. माझा भाऊ रक्ताच्या धाव्यात पडला, आता की केव्हा लक्ष्मण वाचणार नाही, आणि यद्यपि लक्ष्मण नाही वाचला तर मला सोबत जाऊ. सूर्य उगवला, हा उजेड घेऊन येतो. या उजेडाला काय लागतं? बिल येते. युगानुयुगी सूर्य उगवतो, 1 रुपया बिल आले. उजेड देतो आणि मावळल्याबरोबर उजेड तुमच्या डोळ्यातून काढून घेऊन जातो. तसा भगवान त्याच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या रूपाने अवतीर्ण होतो आणि तुम्हाला जे तसल्या धर्म कर्माचं गायडन्स करून समजूत देऊन तुमच्या हृदयामध्ये ते धर्म कर्माचं प्रेम भरून अवतार घेऊन निघून जा. लक्षात ठेवा. तसं माझा भाऊ गेला, मला जावं लागणार आहे. आम्ही गेल्यावर तुमची काही सोय लागत नाही, म्हणून तू आपल्या गावाकडला. कोण म्हणाले? देव. कोणाला? सुग्रीवाला. काय म्हणाले? विभीषण सवे न्यावा, सर्व प्रकारे संरक्षावा, रावण करून यामावा, घेल जीवा याची या. रावण मायावी आहे, विभीषणाला सोबत. लक्षात घ्या, संसारात एकूण एकाला हेल्प म्हणजे मदत करावं लागतं. एकूण एकाला मदतीनं संसार होतो. अरे कडीत कडी हाडकली तर साखळी होतात. त्यांना ठेव. शृंखला साखळी किती दूर होते? कडीत कडी अडकून होते. अशी एकमेकाच्या मदतीनं एकमेका सहाय्य करून अवघे धरून सुपंथ असल्या प्रकारचं धर्मशास्त्राचा नियम आहे. आणि म्हणून तू आपल्या घरला जा आणि माझं एक काम कर. काय कर? मला शरण आलेला सुग्रीव आहे. हा, मला शरण आलेला कोण आहे? सुग्रीव, विभीषण. त्याला सोबत ने आणि त्याला वाचव या प्रमाणाने. कारण शरणागता शरण्य मीची एक भगवंताची गायकी. कोणी शरण आला त्याचं मरण चुकवतो मी. पण माझाच भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडल्यामुळे आता माझ्यात बळ नाही. सुग्रीव विभीषणाला घेऊन जा. बोला. ओ व्रता जलपलो याशी संवारी न रावणाचे, अभिषेकीन विभीषणाशी निज गजेरेशी आती ओजा. माणसं फुकट बोलतात. 3 हात लाकडं 9 हात घेतले बोलता बोलता काही बोलत. ह्या सगळं आपण निघून जायचं. त्याप्रमाणे फुकट गेलं. आता धर्म असा सांगतो उत्तमराव, ते बोले कैसा त्याची हलक्या महाराजाला म्हणतो ते दर्शन इथं ते अशोक असं रायना बामण काय ना घ्यायला म्हणलं साहेब 600 रुपयाला क्विंटल सोयाबीन देतो म्हणले. बॅनर लावले होते, शरद पवारांनी लावले होते. आम्ही 600ला देतो. हे लालची कोटी मतदानाची धोकेबाज. व्रता गेला हा पण न मरवे चिरावण, न कुडाविता विभीषण प्राणी लक्ष्मण वेचलाय. पण म्हणजे प्रतिज्ञा. प्रतिज्ञा फुकट गेली आणि घडावं तेच घडलं नाही. विभीषणा कोण्याही सांगणाऱ्यानं जायचं नाही. का जोड्या लावल्यात त्या असं नाही कोणी सांग. इथं महाराज हे तर काय आहे,
मोठी लंगर आहे बाबा गुरुद्वाराच्या लंगर साहेब सारखी लंगर आहे. कोणी या भरतेने थन हवे प्रयाग माधव स्वरूप पाहावे तुले संसार अशी द्यावे केलोदक. आमच्या गावात सगळ्याला मुभा आहे. पिपळेकराच्या जोड्या पुंडलिकावर द्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजाधी रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. तो जवीन राज्य भोगणे वृक्ष भक्षणे तुझैन स्त्री सेवने मात्र गमन तो दोष. संधी आली म्हणून संधीचा उपयोग चांगला केला. धर्म कर. अरे जन्म झाला पाऊल टाकू नये धर्माबद्दल. शास्त्र म्हणे सांडावे ते राज्यही तृण मानावे घे म्हणेल तरी घ्यावे विषयी. बरं का हे म्हणलं तर मीराबाईला सांगितलं मी रे बापानं विष पाजलेलं तू भजनात नाचायली. आता मिरे मरून जातीस. मिरे भजन सोड मीराबाई भजन सोड मिरे. बाई मीराबाईनं हातात विष घेतलं आणि देवापुढे गेली कृष्णापुढे. भगवान तुझ्या नावामुळे आम्हाला विष मिळालं. अरे विषाचे अमृत तुझ्या नावे. विषाचं अमृत होत ना मला असा विश्वास. मीराबाई आई म्हटले एक ध्यानात ठेव आजवर नुसती नाचत होते आता घुंगर बांधून. कारण गंमत अशी आहे या जीवाचा पांग देवाशिवाय भेटणार नाही. सगळे गेले तरी हरकत नाही एक भगवान माझ्या बाजू. सगळं सैन्य यादवांचं दुर्योधनाच्या बाजू आणि एक गोपाल कृष्ण पांडवाच्या बाजू. यश कोणीकडे लक्षात ठेवा बाबा. म्हणून धर्म कर्मामध्ये माणसानं चंगुशी करायची नाही. बोल तो जवीन जोईचे भोगतो जाण्याचे रोग कैसा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा. म्हणतो देवाच्या भजनाशिवाय जीवन जगणं हे नरकात नरकप्राय जीवन आहे. महाराजांचं प्रमाण आहे हरिविन जन्म नरकाची पहिली. अवघड आहे. म्हणून धर्म कर्म आज काय धर्म कर्म आहे. लोक म्हणतात आम्हीच आमचे येतात 4 बसले की काय खर्च बापुरीचा तुला नोकरी आहे का रे खाली. आपल्याला होईना लोकांचं देखो ना असल्या प्रकारचं. तुम्ही इजून बिड्या वडा केला तुम्ही आम्हाला. तो जवीन भोगणे चुकत्या आणि मरण भांडे देख चांगला तार गोष्टी का कल्पना नरक भोगावा. देवाला सोडलं तर नरकात जावं लागतं. कोण म्हणतो सुग्रीव सांडोनी जाता रघुकुळ टिळक अकल्प नरक भोगावा. अकल्प म्हणजे कल्पाचे कल्प नरकातून निघू शकत नाही. हो का फक्त देवाला सोडून. म्हणून संसाराच्या वाटेवर देव करी जा भजन करी जा. या रामकथा या रामायण मंदिरात लावली पाहिजे. आज रोज रामायण संध्याकाळी. अरे आमच्या इथं मंदिर बांधून दिले पोरायला रामकथा रोज करतो. हा तुम्हाला कसं काय काम लागायला गेले. तो चांदीचा रघुपती तेव्हाच्या माशीन चक्ती लावणी अशी प्रगती घातून चिती करेला. आपल्याला मुलगी डोळ्यानं दिसाल तुला सोडलं रावण येऊन आमचा दाबल्याशिवाय किष्किंधेच्या वाटेला सुग्रीव लागला वानरास्वर माकडे घेऊन म्हणल्यावर रावण आमचा अर्ध्या वाटतच म्हणजे बोल. आता तो रावण म्हणजे अभिमान. महाराजा पलंगाचा अभिमान गावाचा अभिमान मांडवाचा अभिमान 2 पैशाचा अभिमान घरल्या घेतो सगळ्या संसाराचा अभिमान धरायचा नाही. निर्मळ वागायचं. काल महाराजांचं कीर्तन करू निर्मळ हरिकथा ऐका ना. निर्मळ सांगितलं की महाराज तेच महाराज त्यानंच सांगावं आम्हाला जम नाही. अलीकडे शाळेत गेल्याच्या कसं येते हो. वकिलाचं पोरग वकील आहे म्हणा बाप माय वकिली नाही म्हणला तरी तुला पर्यावर शिकावंच लागते. शाळेत मरावी जय रावणा ते तांडू दे राहते अनुसरले रामा ते के मागो ते परतावे. माळेगावचा घोडा म्हणलं की माळेगावचाच
आमचं बामणाचं टटू नाही, हे मसड सारखं वापरते. आपल्या इकडला महाराज मसड सारखाच वापरते. श्रीरामाय सावधानी एकाएकी निर्वाण करुण ग आपण तू रघुनंदन विवेकी. एकदम निर्णय घ्यायचा नाही. भोवरा फिरविला अनेकराव, जाळी गुंडाळी मारलाच भोवरा. आपण एकदम आमेवर येतं की फिरून आमेवर येत. विचार करून बोलत जाऊ. आधी बोलून मग विचार करा. मला फसला गड्या गाडा दृढांना विचारिता चित्ती निर्वाण करावे निश्चिती. गेलाय मारुती तो कार्यसिद्धी प्रतिसादीला. सुग्रीव म्हणतो देवा गडबड करू नका. दृढ विचारता चित्ती निर्वाण करावे रघुपती. गेला हे मारुती तो कार्य निश्चित अर्थाने. कारण माणसाने माणसापाशी इज्जत ठेवली. काय आपण महाराज लोक आहे ना, घरोघरी इज्जत ठेवली पाहिजे. नाही तर महाराजांनाच जे तर मोठी रग घालावून आपल्या खिशात हा नाव पांघरा दिलेली. सांडी लोटाली 3 प्राण रात्रवली एक प्राण. आता येईल कपिल औषधी भार घेवणी. मारुती येणार बोला. हा हनुमान येतो गेला समाजात कोणी राहिला. तेने विलंब लायला तोरिता वैला परतेना. गाडी उशिरा येते, ती गाडी फलिद्रूप असते. कारण गंमत असे, काम झाल्यावर माणसाचं मन समाधान होतं. समाधान मनाचे माणसं म्हणतात चहा पिऊ मग जाऊ. काम झालं नसलं रिकामी गाडी धडधड धडधड तवाची येते येत असल्या प्रकारची. काय करणार, गाडी आली उडली. दिवाळीला गेलेली बाईला नाही, मथारी जोत्यावरच बसली होती. माय बाई येते, माय बाईचे पोरं येतात. काय गंमत आहे की म्हातारी आईला पोरीचे लेकरले आवडतात, पोरायचे आवडत नाही. पोरीचं म्हणजे इतकंच बसलो होती. असं गाडी आली तिकडच गेली. मळ्या आला ते नुसतं झाड नाही मध्ये पुयनीचे सोयरे आडमुठ 2 रोज झाडाय. काही पडली अचल गुंती शने उगील मारुती. आतुर तयाची शक्ती त्रिजगती नाटोपे. अडचण आल्याशिवाय माणसाला पंचायत. अडचण पुन्हा येते सर. चुलीवर बसलेल्या माईला पळते, खांबाला बसलेल्या सासूबाई गुणानं बसणार. पोरी झालं नाही काय गावा, नाही झालं हो आई, हो आणि अशा नव्हत्या माई. सासू वदरायची आणि अशा कशा होत्या. ही पोरगी बारीकच व्हायची. फ्रंटचे प्लॉट आहेत भरा, रोड साईड घेत असल्या प्लॉटिंगची जमीन आहे. देणाऱ्यानं पोरगी दिली, आनंद झाला. माझ्या बाईचा असल्या प्रकारचा आनंद होतो. धारा घेत असल्या प्रकारचा. 5,000 रुपये फूट जमीन आहे पुण्याची. दिली पोरगी. मात्र सासूच्या बोलण्यानं ती पोरगी बारीकच होऊ लागली. 1 वर्षामध्ये अर्धा अंग नाही झाले कीच. सासरा आला, 10 गावात निवडून आला होता, 11 गावात पंचायत समितीला. सुनबाई कोणता रोग आहे तुला सांग. तुझ्या बापाने माझं मान उंचावली. आमच्या ह्या लिंगाव सर्कल मध्ये आमचा जेतम असल्यावर बोलबाल केला. 25 लाख आम्ही 25 तोळे सोनं दिलं आणि तू अंग धरणा झाली. बारीकच होय मामा, मला काही रोग नाही. आनंद आहे. घरादारातलं काम नाही, घरावासराचं नाही, शेणा पाण्याचं नाही, चुलगटाचं काम नाही, शेताशिवाराचं नाही, धुण्या भांड्याचं नाही. काय मला काम आहे म्हणजे घरातून अंगणात जायचं काम नाही. मग बारीक का व्हायला सासू. सासू म्हणता अहो सासू देतो उतरून बोलायला. अंगी लागला. 1 करपूड गेली सासू आणि पोथीला गेल्या. येणार आता सांगायला नाही का भाऊसाहेब मला पोथी येतच बरोबर. आधी की परवाच्या वाचीतीच काय म्हणते झालं नाही काय काम नाही हो आई, झालं नाही हो आम्ही आशा नव्हत्या. सासरा म्हणला काय लेखी उशिरा सांगितलीस. मी औषध देत होतो. तिनं तशी म्हणली की तू काय म्हणायचं. तिनं म्हणली हो आम्ही अशा नव्हत्या माय. तू म्हणायचं हो आम्हीच बऱ्या.
इतकं म्हणलं की तिचा पान ढाळून झाला. ती म्हणजे मामा म्हणील तर मला अर्थ सांगा. काय अर्थ आहे? तुझ्या सासूचं माझं लग्न झालं आणि महाराज तिकडून नांदायला नवलुगडं नेसून इथं मला आयत्या पोळ्या खायच्या संगत नाही असं आठवत बसली की निघाली सगळं. त्या भावाला माहिती दादा मला इथं कर्मना झाले यार. फटफटी तिच्या मागच पंचायत झाली. कस तरी पाय टेकला. 2 लेकरं झाले. 3दा गेली ज्याचा पुरावर जीव द्या. महावीर मुखी राम नाम निरंतर या कोणार्था दुसर कार्य सत्वर साधिल. अदट दाटुगा. अदट म्हणजे कोणाला घ्यायचं. दाटुगा म्हणजे कोणालाही भेडू घातल्याशिवाय राहायचा. काळाला काळ बांधवडी काम बांधवडी काळ घातला तो घरी. शिखर जसा कुंभार तोडवतो तद्वत त्याने आणि काळाला तोडविलं माझ्या मारुतीरायाने. त्या मारुतीरायाची कथा गाथा आज येत आमच्या पोहिणीकरांनी रस या प्रकारचा इथे ठेवली ऐकायला मिळतं. सगळ्यात मोठं गोड काय असेल, सगळ्यात मोठा सोहळा काय असेल, रामभजनाचा आहे बाबा. बोला पुढे. ब्राह्मदिका दुर्दशक्ती त्वरिता पडतेल मारुती आयशन म्हणावे रघुपती शीघ्र गाती येईला. ते काम मारतो चुटकीने केले. बोला. ताव उत्तरेच्या दिशा बागीत दागीत ते स्वामार्गी ते केला आधी ताण मांडी चाळ पुढची परत असं बोलते का बाय कसा येळ पळाले एक लंगिरी गिरे परत एक बघा तारे पळाले. मारुतीराय आले पण कळाले नाही. तुम्हाला मला जन्म मिळाला पण कळाला काय भजन करावं कळाला नाही. भ्रमात आहे. दोरी पडली परंतु साप दिसाला. पडलेली दोरी आहे. दोरी म्हणून ओळखवाली नाही. सई साजेच्या अंधारानं तट कोणी उडाला. अरे बापला जनावर धांद तुटली. उडाला ते तिकडं पडला. पाय गेला मांडीमध्ये. उचलला की तुंगनवरच्या दवाखान्यात गेला. तिथं त्यानं निर्णय दिला की आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करावं लागतं तर जमत. ऑपरेशन केलं. बांधला पाय. मिहोणा कला मंदिरलाच होत. त्याला वाटलं त्याला कळलं. लोकांनी सांगितलं तुमच्या भाऊजीचा पाय मोडला. चला म्हणला जाता जाता जाऊ लागलो गावाकड. पाहुण्याला भेटून जावा. 2 किलो शेप घेतले. इथं गेला. दरोजातच जाऊन हसला. काय भाऊजी धोका घाल्या हो म्हणला. तुमचा पाय मोडला ते सरप नव्हता म्हणा. ते दोरी होती म्हणा. ते म्हणला शान हसलंय तो. ती असेल ना दोरी पण हे वागलं की चावी करी गाली कपाटी गाली ती पुटे गले कथान काटी पडी आले. सापान मोडा गेले म्हणजे माणसाने एका हातात 2 हात धरले रामाचे. आपण आपली माणसं माती करणार. कोण कोणाच्या पाया पडाले की काय नाही. मी त्या बाया एकदा त्या लग्नात बायापाशी जातो. बायापाशी गेलो. ते दुसरी बाई नवरीची माय पाया पडली. हे नवरदेवाकडे बाय अशा पाय उचलला. कमाल झाली बाया. राम मारो दिवस ते कथा झाला विस्मित त्याशी बोलला त्या सुग्रीवा. सुग्रीव बोला. ते दोघे प्रेमधुरीनेच गाड्या ते विसरले आपण औषधी पार शोधावे. बोला. विशाल लक्ष्मणा ते कार्य साधी सूचना पुन्हा कार्य साधना साधावे. सुशेन बोला. ऐको आणि सुग्री उत्तर सुशेन निघाला सत्वर सकाळ वानराचा 12 पार शिकार वळगाले. गेले डॉक्टर. 6वे वानराचा 12 सुशेन वैद्यराजा सत्वर औषधी पार शोधावया. काम आहे औषधी हुडकाले. बोल. ती दीर्घ पण शरीर रमणीय गिरी कंदरे कमळ मनोहर शोभती. बोला. आगराची चाळी बोलत चंद्रगत परती पौत पुष्प जाती. हो तुला पुढे तरी करे पिशे फेरे किलकिलती. सगळीकडे किलकिल ती रम्य परत वाणे रे सैरा द्याव शोधी ती वेगे येऊ लागले. बोला. मारून या रवळ परपात सावधान नवते सुचे नारिकात. आनंद
म्हणलं डॉक्टर आनंदित झाला. राम रामे सत्वर उठवली औषधी संभार करीत नामात गजर वाढणार पार चालेला. राजा रामचंद्राचा गजर केला निघाले. ओ तरुणी पैसळवलं केल्याची ताताळी शक्ती पिळी बोल केला. मारुतीला आले राजा रामचंद्र भगवान की जय. रस गाली तत्वर सावतवेची सुमित्र सुशेन झाला चिंता दूर काय विचार पुरेला. काहीच कळणार त्याला. सुशेनाला बोला ब्रह्माधिकाने पूर्ण एवढा प्रयत्न केला दारुण शकीचा लक्षात या पिता न होईना. ब्रह्मदेवाच्या न होईना एवढं काम केलं. मारुतीनं बोला सुग्रीवा देखता स्वामी रघुनाथ ऐकता वगैरे मित्रता सुमित्रा ते उठवीन. औषधी आणा मी उठतो म्हणलं होतो. बोला आईशे बोलून पाठीला वायुनंदन मागण्याचे परतची जाण आणला. चांगला काय बोला औषधी संभा सगळ्या अंगे पिऊन या बैला काय शोधला होता झाला प्रयत्न. औषधी पिढी पण बोला तारी मध्ये लक्ष झाले शांतवताच्या आले काय झाले मधल्या काळे. येईना डॉक्टर म्हणतो काय झालं कोठं चुकलं काही कळणार नाही. रताय चुकले जा तुझ्या तर नाही पडले नाही हनुमान चुकले नाही सांडीले क्रियेची. थोडा मासा चुकला नाही. मोहळाच्या मधातून द्यावं का दुधातून द्यावं हे चुकलं नव्हतं. मग दुखणं का उठलं नाही. काय झाले तत्वता मजन करे सर्वता भावगार गुणाता शास्त्राचं मत संरक्षे. तर शास्त्राची इज्जत जाते. शास्त्र चुकलं म्हण. मारुती जवळ होते हनुमान मारुती जवळ होते गदगद हसले. बोला तावाय शिवाय नंदरीचो वागता माझी चुडामणी बोलता झाला जुनी सुजन लक्षणी अनुवादे. मारुतीला आवेश आला. काय म्हणतात मारुतीराय बोला सुशेना चुकलाची मत जाचनी चंद्राची चंद्रार्थ तोळी देवी दाताची नाथ जाचेनी. पान हलत नाही झाडाचं देवाशिवाय. आणि तेव्हापासून तो मी फिरवाला नाही की नाही जैनी चिकित्सा पाळी गेली त्याने जाते बुजावली पुराण राजाची चाली जाणवणी. एवढा माझा प्रसंग झाला. काय काय घेतं काटा मोठा काय कोणाला एवढी जत्रा भरली. काय भगवान माग पुढी आहे महाराज. बोला त्याही विस्त्रोणी रघुनाथा स्वयंका करिता शिन पावला शिवरता स्वकारीन साधेशी. विसरला त्याच्या योगानं काम होणार नाही. विसरली तया ओ गवता दिन म्हणे अल्पेतात कळशनी न चंद्र टाकती होणी का दोता. सूर्य निघाल्यावर या लाईटाचं काही चालतं का. तसं देवाच्या मनात आलं तर तुमचं चालेल नाही तर नाही. देवी देखता रघुनाथ औषधी बार समजत शक्तीदाची पते तर तुझे ते तर काय चाले. भगवंताच्या घेत पायाचं तीर्थ हे यश मिळायचं असेल म्हणून शिवानं देवाला विसरायचं नाही. त्याला ठेवा आज सप्ताह झाला वरील देवाचं भजन करायचं. पुन्हा सप्ताह करा. ऐका नाही या प्रमाणाने घेतात अवस्था निर्माण झाली. सकाळी भाकर खाली संध्याकाळी भूक लागते की नाही. मग आमची तळमळ करते. अवस्था निर्माण पाहिजे. हा बोला आयचे न करावे आपण प्रार्थोनी रघुनंदन विचार तीर्थ मागण वाचे लक्ष्मण ते करे. लक्ष्मणाला वाचविण्याकरता उपदेश केला मारुतीराणी डॉक्टरला. काय म्हणतात औषधी रसा माझी देख वेगळी घालचं नव्हतं कसं देता एका सगळं दुःख निरचेन. सुखाची व्यावृत्ती सुखाची प्राप्ती देवाच्या पायाच्या तीर्थात औषधात नाही. लक्षात ठेवा. बोला कोणाशी न कळतनी नमाम्र संजीवनी तुम्हाला अभिमानी करता दे. हे अमृत संजीवनी आहे पण नामाचं महत्व कळत नाही. म्हणून भजनाचं महत्व कळालं पाहिजे. गाव मंदिर आहेत. गाव रामकथा केली पाहिजे. आपल्याला भजन केल्याशिवाय आपला उद्धार होत नाही. आपण 2 भाकरी खाल्ल्याशिवाय आपलं पोट राहतं. माणसाची झोप कशी भाकर नसते. अवघड आहे. ज्याचं त्यानं करा. आपली आपण करा सोडवण. ध्यानात ठेवा. बडे बडे महाराजांना उद्धार होते का त्या गेले निघून पॉकेट हो. आम्ही वैद्याची छान मागता प्रति ते डावलं आणि मी कथेनेची ते नाडिले. ऐका नाही मस्त भजन करी जाऊ बाबा.
आपण देवाचं ध्यान करावं. चला चिदाची चिदला बहुता भिवटावं चिदाव गेली तुला कटवताची सोशीने मी हेच रस्ता आहे. हो तुका म्हणे थोर थोरांच्या गतीवर सर्व दुःखाच्या पदा प्राप्त झाले प्रल्हादा नमस्मरता सर्वदा दुःख बाधाचे दिरे. प्रल्हादाचे काय महाराज चरित्र ऐका. अग्नी कोळला नाही, इष्ट्या जळाला नाही. ते बोला तो इस्लाम प्रत्यक्षाचा तुझा अभिमान झाला होता. चरण जेवण या माता चरण तीर्थ मागावे. पाऊल घसरला तुझा. देवाच्या पायावर डोकं टेकव आणि देवाच्या पायाचं तीर्थ घे. औषधीच्या रसात कालव. आत्ता उठतो लक्ष्मण. कोण म्हणालेत मारुतीने सांगितलं. म्हणून येतं शहाण्याच्या पावलावर पाऊल टाकत चालत जा. आपल्या मनानं चालत जाऊ नये. मनोमार्गी गेला ते तसं औषधी काय घालतात त्रिशुद्धी समित्र त्याचं तो तीर्थेचा हे माझे. लक्ष्मण उठणं अवघड नाही. देवाच्या पायाचं तीर्थ आणि वल्लीच्या औषधी दोन्ही समिश्र पोटरी टाकल्या बरोबर लक्ष्मण उठणार आहे. बोला ऐकू आणि कापीचे वचन संतोषला सुजन म्या केला जो अभिमान तो रघुनंदन क्षमाकार. अभिमानाची क्षमा करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. त्यावेळेला उजडलं. कोणला उजडलं? डॉक्टरला. जवळ गेला. रामाचे पाय धुतले. झारीभर पाणी घेतलं. भगवंताला दगडावर उभं केलं. तीर्थ घेतलं आणि औषधीमध्ये कालवलं. 2च वया राहिल्या. आता सवयाला अक्षता मिळाल्या असतील. सवयाने मोठ्या गजरामध्ये देवाचं ध्यान करायचं. पांडुरंगाचं मारुती राहायचं आणि अक्षरा उधळायच्या. चला पुढे. मार्गाटनी निमी सर्वता क्षमा करणे रघुनाथा चरण देवन या माता चरण तीर्था घेताले. बोला पुढे. औषधी तीर्था समयत घाई पिळता समत चित्त रघुनाथ प्रसादे. औषधी तीर्था समवेत घाई पीडिता समस्त सौमित्र झाले सावचित्त. श्री रघुनाथ प्रसादे. लक्षात ठेवा. तिथं डोंगरावर औषधी मिळाल्या देवाच्या प्रसादात. नाही तर ते पण बसला होता. याला काय झालं? आजकाही देवाच्या पायाचा घेतलं. तीर्थ घेतलं. देवाच्या प्रसादामुळेच आपल्याचं जीवन राहतं. जीवनाचा घेत संचलन कुणामुळे होतं? सगळ्या जगाचं सूत्रसंचालन देवाच्या हातात. म्हणून देवाचं भजन करा. एक ओवी राहिलेली आहे. असल्याच प्रकारचा एक मोठा उत्सव सोहळा शेवटपर्यंत लक्ष्मण शक्ती सोहळा आहे. तर 8 वाजले होते. हनुमंताने आमच्या माणिकरावने कसं ॲडजस्ट केलं मीच नावल केलं बरं का. ज्या वेळा उठलो ना त्यावेळेला विचारलं बरं कोणता अध्याय चाललाय कसं काय. म्हणजे महाराज गुरुजी बसलेत. मला काही होर नाही आता. ते प्रोषित शरीर सत्वर उठिला सौमित्र बाप्रपाळ रघुवीर वानर बार हरिकाला. रक्षण करणे म्हणजे शिंपणे. उरलेलं तीर्थांगावर असं शिंपलं. लेप दिला. भगवंताचा कृपाप्रसाद झाला. लक्ष्मण ताड करून उभा राहिला. सोडलेलं नारळ घ्या फोडा. लक्ष्मण उठल्यावर जिकडे तिकडे आनंद झाला. 33 कोटी आनंद झाला. स्वर्गामध्ये वैकुंठ कैलासामध्ये नगारे वाजू लागले. अप्सरा नाचू लागलेल्या होत्या. इकडे सुळांच्या पर्वतावर अस्वदमाकडून वानर नाचू लागले. आणि पुईनी या पावन परिक्षेत्री मात्र्यांच्या दरबारी जमलेल्या माता भगिनी आणि भव्य दिव्य मंडपामध्ये हा सोहळा रामरायाच्या जिथं कृपा प्रसादानं लक्ष्मण उठलेला आहे. सगळ्यांनी जय जयकार केला. राजा रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. ब्रह्मनाथ महाराज की संत मोतीराम महाराज की जय. पुरस्कर माऊली महाराज की जय. मारुती महाराज की जय. गोविंद शर्माजी महाराज की जय. नारायणराव गुरुजी महाराज की जय. तुकारामजी देसाई महाराज की जय. पार्वती पदे शिव हर हर महादेव. चला
घरात घराची मोकळा चालू काय ना श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम बोला राम जय जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम पाहे भजन करा सगळं आवाज उठला आवाज श्री राम जय जय राम राम जय जय राम बोला श्री राम जय जय राम श्री राम श्री राम जय जय 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 राम बोला श्री राम जय जय राम 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 हरि राम जय जय राम ओम प्रसन्न राम जय राम जय जय राम नामकम सर्वस्व मम ज्येष्ठ राज्य वनस्पतांना ओम शन्वंती विसाधन ओम गणपती ओम स्वाहा गणपती इथ गणपती मावामुलीम समुदाय शिवाय नमः पंचगंगे गंगेचे गोदावरी नर्मदे सिंधू कावेरी जल स्नानं वैस्नानं समर्पण समुदाय शिवाय ना गंधम परमानंदम स्वरपति गंधम गंधम कर्पापरण समुदाय कलेश पूजा करा कलेशेश मुठल कंठे समाज पूजन कर समुदाय शिवाय ना हल्दी कुंकुम समर्पण अक्षता पांडु एक बिलवतन शिवार्पण समुदाय शिवाय नमः ओम त्र्यंबकाय नमः सुगंध विष्णु समुदाय शिवाय नमः मासोत मास्य महाग मासे दिवस नक्षत्र शुभ दिवस शुक्रवार पूजन प्रसंगा शिव ग्राम पुण्य निमित्ते पूजन प्रसंगा शिवाय नमः ग्रंथ राज्य पूजनम करिष्ये मनमम आत्मनम श्रुति फल विद्या धन लक्ष्मी प्राप्तस्य पूजनम प्रसंगा शिवाय नमः सौराष्ट्र सुमतांचे सलसल्य मल्लिकार्जुनम उज्जैनी महाकाल ओंकार मंडलाचना शुद्धबंदे रामेश्वरम नागेश द्वारकावन्य वाराणसी तु विश्वतम त्र्यंबक गौतम गति हिमालम तु केदारम दक्षिण शिवाय ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेनर सप्त जन्म करते पापनि समुदाय शिवाय नमः ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञान बुद्धिया गंधर्व गगन सदृशम तत्मशादि लक्षणम एकम नित्यम सर्वदि साक्षीभूतम भावादि सद्गुरु मामी गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै समुदाय शिवाय नमः अष्टक ओम यज्ञ मजंद देवास्तान धर्मानि प्रथमान्य ते नाका महिमान सत्यत पुरुषाध्या सत्य देवा ओम राजा धीराजा प्रसई साईने नमो वयम वैष्णव कुलमय समे काम कामाय कामेश्वरम वैष्णव ददातु कुबेर महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यम भौज्यम वैराज्यम परम राज्यम समंत ईशात सर्वभौम सर्व आयुष्य आताद अपराधात प्रति समुद्र पर्यंत एक तथापि श्लोको भगितो मृत समुदाय शिवाय नमः आशतगिरी सिंधु पात्रे श्रुतर वर्षा खाल लेखने पत्रमुर्या लिखति अधिकृत्वम शारदा सर्वकालम तदप्य तो गुणानंत्वा मेष्य पार्वत्य मंत्र पुष्पांजलि सद्गुरुनाथ महाराज पार्वती पदे शिवार महाराज पवन सूत हनुमान की जय राजा रामचंद्र भगवान की तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सुख करता दुख करता वाका जीवनाची नुरे पुरे प्रेम परवादी गुणाची सर्वांगी सुंदर विशेषराजी कंठी झळके मान मुक्ताबाजी जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मा
मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय ओ समृद्धा हारात गौरी कुमरा चंदनाची उडी कुंकुम केशरा कीर्तन पड शोभतो बरा रुंदतीने पुरे चरणी घागर्या देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देवा हनुमंता वायुवांजानीच्या सूता आरती ओवाळी तू ब्रह्मचारी हो पवित्रा देवा हनुमंता वामन रूपी अवतारी ज्याची अंजानी माता हिलका वनांतरे भेटी झाल्या रघुनाथा धन्य तो राम भक्त कोण मारेली ख्याता देवा हनुमंता सीतेला दंडवत दोन्ही कर हो जोडून तव केले गण मारी देशा केले दारुण परतोनी तव केले हो गहन देवा हनुमंता वायू अंजानीच्या सूता आरती ओवाळी तू ब्रह्मचारी हो पवित्रा जय देवा हनुमंता राम हो लक्ष्मण जरी पाताळा नेले दयाच्या शुद्धेसाठी जरी परवेश गेले रावण मैरावण क्षणा माझे होमर दिले जय देवा हनुमंता दीनानाथ माय बापा स्वामीशी सोडविले घेऊन स्वामी खांदे अयोध्येचे तो आणले जय देवा हनुमंता वायू अंजानीच्या सूता आरती ओवाळी तू ब्रह्मचारी हो पवित्रा जय देवा हनुमंता हनुमंत नाम तुझे किती वर्णो मी दातारा आसशी सर्व ठाई हरोम हरामी वरा एका जनार्दनी मुक्त झालो आम संसारा जय देवा हनुमंता वायू अंजानीच्या सूता आरती ओवाळी तू ब्रह्मचारी हो पवित्रा जय देवा हनुमंता उत्कट साधुनी श्याम शिवमाधुनी लिंगजय गंगा निर्वसोनी आत्मदादी राक्षसमर्दोनी देव रावण निवटोनी जय देव जय बोध रामा प्रेमाची आरती सर्वाय आरती परिपूर्ण कामा जय देव जय प्रथम सीता संधी हनुमंता गेला गंगाधर करणी आज्ञा मारिला जंबो मारी भूमी राटीला आनंदाची गोडी घेऊन आला जय देव जय बोध रामा प्रेमाची आरती सदाय आरती परिपूर्ण कामा जय देव निजबळी शाशी सोडविळी सीता मधुयेने झाले आज्ञा रघुनाथा आनंदी हो संडे वैराग्य भरता आरती घेऊन आली कौशल्या माता जय देव जय बोध रामा प्रेमाची आरती सर्वाय आरती परिपूर्ण कामा जय देव आडवा कदोनी गदली अपार 18 भगवान करते भूकार उदेशी आले दशरथ कुमार नगरी होताये आनंद त्वर जय देव जय बोध रामा प्रेमाची आरती सर्वाय आरती परिपूर्ण कामा जय देव जय शिवासने राजा रघुवीर सोमवारे तया पूजा उच्चार दादाची आरती वाद्यांचा गजर माधवदास स्वामी आठवला विसर जय देव जय बोध रामा प्रेमाची आरती सर्वाय आरती परिपूर्ण कामा जय देव जय उडाणे ओंकार वदनी करुषण मंडळ शुद्ध जगगणी ब्रह्मांड दागे त्रिभुवनी सुरवणेशा जग झाल्या त्या फणी जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुझे प्रसादे नवे करता जय देव जय दुखले पाताळे उठापची शब्द कतैला धर मांडीला गेद काढले ब्रह्मांड उद्गण उच्छेद रामेरा शक्तीचा शोध जय देव जय
तुझी तोरा जग गुरु जगन्नाथा आरती एकनाथा नाम सार वेद शास्त्राचे पूजा संसार सुखनाचे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवने तुझी थोरा जग गुरु जगन्नाथा आरती एकनाथा नाम सारा सुख वाटारे चिता आनंद गोपाळासा धनी न पुरे गुणगाता आरती एकनाथा राजा समर्था त्रिभुवने तुझी थोरा जग गुरु जगन्नाथा आरती एकनाथा वंदीन चरणा डोळ्यात पाहिन रूप तुझे प्रेमालिंग आनंद भूषण भावे वाळे विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई पुंडलिक गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की प्रसादाचं घ्या कार्यक्रम प्रसादाची टोपली भरा महारुद्र हनुमान की जय ब्रह्मैकनाथ महाराज की जय सद्गुरु सप्तमूर्तीराम महाराज की जय गुरुवर्य मारुती महाराज उठू नका जागेवर कोणी उठू नका सगळ्यांना नम्र विनंती आहे जागेवर प्रसाद आहे. महाराज की जय पार्वती पते हर हर माता महादेव विश्वात्मके देवी देवागव्य तो सावे सोनी जावे पसाय धाम हे घरांची व्यंकटी सांडो सत्कर्मी रती वाढो परस्परे पडो मैत्र जीवाचे कंचे तिमिर जावो स्वधर्म सूर्य पाहो देवांचिन तोते लाभो प्राणी जातो शता सकाळ मंडळी ईश्वर निष्ठांचे दिवाळी नवरात्र मंडळी भेटो तया कल्पतंचे आरव चैतना चिंतामणीचे आरणव पिंशाचे चंद्रमेचे आलांचन कंडजे तापहीन हे सर्वही सदा सज्जन स्वैरे होतो बहुना सर्व सुखी पूर्ण होणी लोकी आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजिरे शेषी लोकी द्रष्टा द्रष्ट विजय व्हावे म्हणे श्री विश्वेश्वराव होईल दान पसावो वरे ज्ञानदेव सुखिया झाला नेवरे ज्ञानदेव सुखिया झाला वरे ज्ञानदेव सुखिया झाला नेवरे ज्ञानदेव सुखिया झाला ज्ञानदेव सुखिया झाला नेवरे ज्ञानदेव सुखिया झाला कवर्ध्यारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राम रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सप्तमूर्ती राम महाराज की जय पुलस्कर माऊली महाराज की जय मारुती महाराज की जय साहेब महाराज की जय पार्वती पदे शिव हर हर महादेव शर्माजी महाराज महाराज की जय इथं गर्दा करू नका.